श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात रोज देवापुढे दिवा लावला जातो. दिवा म्हणजे प्रकाश, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. पण अनेक वेळा असं होतं की दिव्यात भरपूर तेल असूनही दिवा अचानक विझतो. मग मनात प्रश्न येतो, हे अशुभ आहे का? देव नाराज आहे का? की यामागे काही वेगळा संकेत आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्यात तेल असूनही दिवा का विझतो. तर यामागची धार्मिक कारणं पाहूया, वैज्ञानिक कारणं पाहूया आणि कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात दिवा लावताना. तर या सर्व गोष्टी पाहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ज्या घरात रोज देवापुढे दिवा लावला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि देवाची कृपा राहते. विशेषतः सकाळ संध्याकाळ लावलेला दिवा घरातील नकारात्मकता दूर करतो. त्यामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा हा लावायलाच हवा. मात्र तो तेल असूनही का विझतो? पहिलं कारण, वात तुमची योग्य नसेल तर. सर्वात पहिलं कारण आणि महत्वाचं कारण, जर वात खूप मोठी असेल किंवा व्यवस्थित वळलेली नसेल तर दिवा काही वेळाने विझू शकतो. कधी कधी वात पूर्ण तेलात भिजत नाही आणि म्हणूनच ज्योत कमी होऊन दिवा हा विझतो. दुसरं कारण, वारा किंवा हवेचा प्रवाह. अनेकदा आपण लक्ष देत नाही, पण फॅन, खिडकी यांचा हलकासा जरी वारा लागला तरी त्यामुळे देखील तेल असूनही दिवा विझतो. धार्मिक दृष्टिकोनातून हे सामान्य मानलं जातं, पण प्रत्येक वेळेला तुम्ही त्याला अशुभ समजू नये. त्यामुळे वारा आला किंवा हवेचा झोत जरी आला तर त्यावेळी जर दिवा विझला तर ते सामान्य माना. दुसरं कारण ते म्हणजे वात खूप पातळ किंवा जाड असणे. वात योग्य प्रमाणात नसेल, वळलेली नसेल तर तो दिवा टिकत नाही. त्यामुळे वात खूप पातळ करू नका, खूप जाड करू नका. त्यामुळे तेल नीट खेचलं जात नाही. त्यामुळे वात योग्यच असली पाहिजे. धार्मिक मान्यता काय सांगते? काही लोक मानतात की दिवा अचानक विझला तर तो नकारात्मकच संकेत आहे, पण प्रत्येक वेळेला तसं नसतं. धर्मशास्त्रात मुख्य भर हा श्रद्धेवर दिलेला आहे. जर मन स्वच्छ आणि भक्ती ही खरी असेल तर देव कधीही रागावत नाही. हो, पण वारंवार जर तुमचा दिवा भिजत असेल तर पूजा करताना स्वच्छता, मनाची शांतता आणि नियम याकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे, असं धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितलं जातं. तर घरात दिवा लावताना तुम्हाला कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत? देवघर स्वच्छ ठेवा. दिवा दक्षिण दिशेला ठेवू नका. तुटलेला दिवा वापरू नका. जुनी जळलेली वात असेल तर ती लगेच काढून टाका. शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम दिवा लावा. दिवा लावताना तुमचं मन हे शांत ठेवा. दिवा लावताना तुमचं मन हे प्रसन्नच असलं पाहिजे. एक सुंदर गोष्ट लक्षात ठेवा, देव फक्त दिव्याकडे पाहत नाही तर तुमच्या भावनेकडे पाहतो. कधी कधी दिवा विझला तर घाबरू नका, पण श्रद्धेने पुन्हा दिवा लावा आणि देवाचं नामस्मरण करा. परंतु जर तुमचा दिवा वारंवार विझत असेल तर मात्र तुम्ही देवाचं सतत नामस्मरण करून ती गोष्ट तुम्ही टाळू शकता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.